अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यातच महिलेने बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्याच्या दरम्यान कल्याण ते अंबरनाथ असा प्रवास करताना अचानकपणे महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकल अंबरनाथ स्थानकात पोहोचताच प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. तत्काळ रेल्वेच्या ऑन ड्युटी महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लोकलमध्ये महिलेला प्रसूतीची तयारी केली. लोकलच्या डब्यातून सर्व पुरुष प्रवाशांना उतरवून दरवाजे बंद करण्यात आले. अखेर लोकलच्या डब्यातच या महिलेने सुरक्षित प्रसूती झाली. महिलेच्या प्रसूती कळांनी धीर गंभीर्य झालेल्या प्रवाशांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. या महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला. अंबरनाथमध्ये राहणारी अंजू काळे ही 23 वर्षीय गर्भवती महिला काही कामानिमित्त कल्याणला गेली होती. कल्याणहून लोकलने अंबरनाथला परत येत असताना या महिलेला अचानक लोकलमध्ये प्रसूती वेदना होऊ लागल्या. शनिवारी रात्री 8:05 ही लोकल अंबरनाथ स्थानकात दाखल होताच काही प्रवाशांनी तत्काळ RPF कार्यालयात धाव घेऊन याबाबतची माहिती दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी दाखवलेल्या या संयमसूचकतेचा प्रवाशांकडून कौतुक होत आहे.